Krishna Hare Krishna 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 Hare Krishna Krishna Krishna. येथे उपस्थित माता भगिनी, बंधुवर्य, मित्रवर्य, सगळे भक्त, सगळ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो. आणि आजचे आपले पुष्प नंबर 4 सेवेचे अर्पण करतो आणि आपण सुरुवात करूया लगेच. ठीक आहे. आवाज हमिंग पहा. हॅलो हॅलो हॅलो. ठीक. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. शेगाव निवासी गजानन महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली की जय. संत नामदेव महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. गाडगे महाराज की जय. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज की जय. अंबा एकवीरा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. भागवताचार्य डोंगरे महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण अत्यंत सुस्वागतम, अत्यंत वाईट गोष्ट जी घडवली काही चांडळांनी तिथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. जुगारामध्ये, या द्यूतामध्ये पांडवांचे श्रेष्ठ ज्येष्ठ पुत्र त्या शकुनीशी हारले आणि या सगळ्यांना दास करून यांना विवस्त्र करण्यात आलं. विवस्त्र झाले बिचारे, काय करणार आहे. आणि यांच्या धर्मपत्नीला अतिशय शब्दपूर्वक मी बोलतो आहे हे मुद्दाम, धर्मपत्नी द्रौपदी, तिला तू दासी झालेली आहेस, तू इथे ये असा निरोप प्रतिगामी नावाचा जो तिथला, ज्याला हरकामी म्हणतात, हरकाम्या, त्याच्या हाती पाठवला. तिने त्याला एक प्रश्न केला. तो प्रश्न त्यांनी येऊन सभेत सांगितला. म्हणे माता असं म्हणाले आहेत की कुठल्या तऱ्हेने, कुठल्या पद्धतीने, कुठल्या गोष्टीमुळे मी दासी झालेला आहे हे मला पहिले सांगा. यांनी जाऊन सांगितल्यावर दुर्योधन म्हणाला, म्हणे तिला हे सांग म्हणे पुन्हा जाऊन की तुला जे काय विचारायचं आहे ते सभेमध्ये स्वतः येऊन विचार. असे निरोपी नको देऊ. तुझे जे मालक झालेले आहेत, शब्द लक्षात घ्या, तुझे आम्ही मालक झालेले आहोत आणि दासीनी मालक जे सांगेल ते ऐकायलाच हवे. तर तू ये आणि तू स्वतः प्रश्न विचार. थोडा वेळ जातो, ती काही येत नाही. तर शेवटी दुर्योधन, शकुनी आणि कर्ण हे त्या दुःशासनाला सांगतात की जा
तू कशाही पद्धतीने जोर जबरदस्ती कर, काही कर, सगळे गुन्हे तुला माफ आहेत, पण तू तिला इथे सभेत घेऊन ये. आता हे स्वतःच्या राजधानीतनं सम्राट एक आपल्या बायकोसकट हस्तिनापूरला आलेला असतो. त्यांची व्यवस्था वेगळी केलेली असते. दास दासी सगळे असतात तिथे. तिथे दुःशासन जातो आणि तिला बोलावतो असा पहिल्या हाताने. ती काही येत नाही. हा रागाने तिच्या अंगावर ओरडतो की तू दासी आहेस, मालकाचं तुला ऐकायलाच पाहिजे, तू चल लवकर. आणि तुला जे निरोप पाठवला ना तू मोठ्या हुशारीने, ते काही चालणार नाही म्हणे. तुला जे विचारायचं आहे ते तू स्वतः तिथे विचार की तू दासी झाली आहेस की नाही. त्या सभेमध्ये सगळे धर्मज्ञ बसले आहेत म्हणे. जे काही लोक आहेत तुझ्या नवऱ्यांपासून तर बाकी कुरुवंशातले जे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत, असेही लोक तिथे बसलेले आहेत. तिथे तू विचार, तुला जे काय विचारायचं ते. ती तरी येत नाही. ती येत नाही तर हा दुःशासन पळत जातो. त्या काळातले लोक बलशाली असतात अत्यंत. तो तिचा हात पकडत नाही, कारण त्या काळच्या ज्या क्षत्रिय स्त्रिया होत्या त्यांच्यातही थोडीफार ताकद राहायची. तर तिने कुठल्याच प्रकारचा आपल्या ताकदीपुढे विरोध करू नये म्हणून हा सरळ जातो. ज्या केसांचं मी काल वर्णन केलं, नीलकुंचित मूर्धजा, अशा त्या लांबसडक टाचेपर्यंत पोचणाऱ्या कुरळे केसांना त्या दुःशासनाने आपल्या उजव्या हाताने घट्ट पकडलं आणि तिला ओढत फरफटत ती ओरडायला लागली जोरजोरदार सगळ्या तिच्याकडच्या लोकांकरता. कोणाची हिंमत नाही झाली मध्ये पडायची. आणि अशा रीतीने तो ठीक आहे, अशा रीतीने दुःशासन तिला सभेत घेऊन आला. सभेत घेऊन आल्यावर थोडी सभ्यता पाळायची असते. असाल तुम्ही ताकदवार, पण एका अबलेला तुम्ही पकडलेला आहे. सभेत आणून नुसता तो उभा करू शकला असता तिला धृतराष्ट्र महाराजांच्या समोर, की हिला आणलेला आहे. जो होणारा राजपुत्र आहे तोपर्यंत कृपया लक्षात घ्या, तोपर्यंतही दुर्योधन कुठल्याच अर्थाने राजा झालेला नव्हता. तो राजकुमारच होता. काही नाही, तिच्यासमोर आणलं. ती बिचारी रडत भेकत होती त्या तिथे सभेत. आणि तिने प्रतिगामीला जो प्रश्न विचारला, तिने तिथेही तो विचारला की कस्येशो ना पराजयशी रीती त्वामा द्रौपदी, असं मी काल म्हटलं होतं म्हणे. याला यांनी तुम्हा लोकांना सांगितलं नाही का? काय उत्तर देणार? सगळे ज्येष्ठ होते, त्यांच्या मुंड्या म्हणजे माना अशा खाली होत्या शर्मेनी लाजेनी, आणि आपण कुठलीच मदत हिला करू शकत नाही आहे. आजही मला आश्चर्य वाटतं. असो, तो भाग वेगळा नंतर पाहू. हा पहिला प्रश्न विचारते की मी काल सांगितलं होतं. त्याच्यावरती दुःशासन शकुनी काही बोलतच नाही, हुशार होता तो. दुःशासन तिला म्हणतो तुझा निरोप त्याने सांगितला आम्हाला, पण आम्हाला तो पटला नाही, कारण तू आमची दासी झालेली आहे सगळ्यांची. आता सगळ्यांची म्हणजे कोण? सगळे म्हणजे ते कौरव 101 कौरव होते. 100 नाही, लक्षात घ्या. धृतराष्ट्राला 100 पुत्र होते आणि 101वा युयुत्सु होता, तो एका दासीपासून झालेला होता. म्हणून 101 लोक सांगत नाहीत, त्याला 100 पुत्र होते. तर आमच्या सगळ्यांची दासी झालेली आहेस म्हणे तू. आम्ही जे सांगू ते तुला ऐकावंच लागेल. आता एक अतिशय पतिव्रता स्त्री की जिच्या केसांना वारासुद्धा तिच्या हुकमाशिवाय लागायचा नाही,
गवाक्ष त्यावेळेला खिडक्या म्हणत नव्हते, त्यावेळेला गवाक्ष हा शब्द आहे व्यासांनी वापरलेला, की गवाक्षामधने तिने जर म्हटलं की नाही गवाक्षाचं बंद करा तर बंद. अशा स्त्रीला तुम्ही केस धरून तिथे फरफटत आणता सभेमध्ये, जिथे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे त्यांचे सेनापती सगळे असतात तिथे त्यांच्यासमोर आणता आणि ती अबला आहे आणि तिला तुम्ही प्रश्न विचारता. त्या मातेचं त्या द्रौपदी माऊलीचं एकच चुकलं, शास्त्रार्थामध्ये ती कोणालाच हार जाऊ शकत नव्हती, कोणालाच. तिथे असलेल्या सगळ्यांना भीष्मांपासून द्रोणाचार्य कृपाचार्य बाकीचा ब्रह्मवृंद राजाचे मंत्री द्या, ती दुसरा प्रश्न विचारते. मग पहिला तर विचारते की मी काल विचारला आज आता सांगा म्हणते मला, किम नु पूर्व पराजयशीर इति अथवाम अपि माम, याचा अर्थही सांगतो. ती विचारते किम नु पूर्व, मला हे सांगा म्हणे की मला पणाला लावायच्या आधी ज्या माणसाने मला पणाला लावलं तो स्वतः पण लावून हारलेला होता ना. कारण 14व्या पणालाच त्यांनी सांगितलं असतं युधिष्ठिराने की हा माझा शेवटचा पण आणि मी स्वतःला लावतो आहे, आता तो हारलेला असतो. मग तू स्वतःचा हारलेला आहे शरीरासकट मनासकट सगळ्यासकट, तर तुला काय हक्क आहे मला पणावर लावायचा डावावर लावायचा, ही ती उच्च स्वरात विचारते. तरी तो फरफटतच असतो तिला. आणि असं करत करत ती पूर्ण सभेमध्ये चक्कर मारते आणि प्रत्येकाला विचारते, कोणीही तुमच्या याच्यातल्या विद्वानांनी उत्तर द्यावं. इथे ब्रह्मवृंद आहेत, इथे वयोवृद्ध आणि ज्येष्ठ भीष्माचार्य आहेत, ज्यांनी माझ्या पतींना शस्त्रार्थ विद्या शिकवली, बाकीच्या विद्या शिकवल्या ते द्रोणाचार्य इथे आहेत, ज्या कृपाचार्यांनी त्यांना मदत केली तेही इथे आहेत. शास्त्रार्थ तुम्ही सगळ्यांनी शिकवलेला आहे त्यांना. तर माझा एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या की मी दासी झालेली आहे का. सगळ्यांची तोंड एकदम चूप, साइन ऑफ ओमेट्रा म्हणतात त्याला. हे आपल्याकडे नाही, तिकडे ज्यांनी इलियड लिहिलं त्या माणसाने, आपल्यासारखं महाभारत आहे तिथे इलियड आहे, की साइन ऑफ ओमेट्रा म्हणजे चूप राहणे, एकही शब्द न बोलणे. कोणी सभेतले, कारण हिंमत होत नव्हती, आपण जर बोललो तर हा दुर्योधन दुःशासन आपले काय हाल करेल. हे प्रजाजन जे काय सभ्य प्रजाजन तिथे होते, म्हणजे आपल्या इथे जसे लोअर हाऊस अप्पर हाऊस असते, राज्यसभेचे मेंबर आणि मंत्री निवडून आलेले, तसे तिथे नेमलेले मंत्री होते आणि जे त्या मंत्र्यांना मदत करायचे असेही लोक होते. सगळे शास्त्रार्थामध्ये विद्वान होते. तिने प्रश्न विचारल्याबरोबर कृपाचार्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि हुंदका आला त्यांना. भीष्म गांगरून गेले होते. ती वारंवार भीष्मांना टोचत होती की आपण ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, तुम्ही जे सांगाल ते मी मानेल. भीष्माचार्य तुम्ही सांगा की मी दासी झाली आहे का, अशा रीतीने कोणी दासी होऊ शकतं का. नंतर भीष्माचार्य तिला वाटलं की विचार करतायत काही उत्तर देण्याकरता. द्रोणाचार्यांना विचारलं. द्रोणाचार्य अक्षर रडत होते. ते काय हे मी पाहतोय. त्याच द्रोणाचार्यांनी ज्या गुरुने पांडवांनाही शिकवलं आणि त्याच तन्मयतेंनी कौरवांनाही सगळ्या शिकवलं, बाहेर देशातले जे शिष्य आले त्यांनाही त्याच तन्मयतेने, आपण मराठीत म्हणतो ना, हाडाचा शिक्षक होता. पुन्हा इथे जय जयकार करतोय, राहत नाही मला, लेले मास्तर जिंदाबाद. अशा हाडाचे शिक्षक राहिले नाही आता हरिभाऊ. इथे असतील कोणी त्यांनी मला माफ करावं. पुन्हा तिने विचारलं भीष्माचार्यांना. तर भीष्माचार्यांनी
कधी जेव्हा तुमच्या धर्मावर अधिक्षेपण होतं, कधी तुम्हाला उत्तर कळत नाही, तेव्हा काहीतरी बोलायचं म्हणून माणूस बोलतो. त्यांनी तिला सांगितलं, म्हणे पुत्री, हा धर्म जो असतो ना, म्हणे त्या धर्माची व्याख्या मी सांगेन, पण पहिले सांगतो, म्हणे धर्माची गती अतिशय सूक्ष्म असते. ती गती सूक्ष्म असल्यामुळे मला उत्तर काही सध्या एकदम देता येत नाही, याला विचार करावा लागेल. तर तिकडून खवळले आपले चांडाळ चौकडी. बरं, याच्यात बाकी खवळले तर मी समजू शकतो. हो, दुर्योधन राजपुत्र होता, बसणारा होता नंतर राजसिंहासन. दुःशासन त्याचा भाऊ होता. दुःशासनाने शब्द वापरले की आम्हा सगळ्यांची, म्हणजे आम्हा भावांची तू दासी झालेली आहे. कबूल? ती नाही म्हणते. आणि भीष्माचार्य सांगतात, धर्माची गती अतिशय सूक्ष्म आहे. मी काय उत्तर देऊ, काय उत्तर देऊ? स्नुषे तुला नाही म्हणत ते. स्नुषा म्हणजे सून, पुत्री, माझी मुलगी आहेस तू. मी काय उत्तर देऊ तुला? आता ती अतिशय तेजस्विनी होती, अग्निकन्या होती, याज्ञसेनी होती, पांचाली, इतके नावं दिलेले आहेत द्रौपदीला. अरे साक्षात अग्नीची कन्या होती, ती चूप राहते काय अशा लोकांनी काही म्हटलं तर? मग ती म्हणे हे जर देत नाही उत्तर, हॅलो, हे जर उत्तर देत नाही आहे तर मी पूर्ण सभेला फिरून विचारीन. आणि ती प्रत्येक, आता सभा त्यावेळेला अशा असायच्या, आमच्या विदर्भ महाविद्यालयात 2-3 वर्ग होते असे केमिस्ट्रीचे, खालपासून वरपर्यंत जाणारे, तशी ती सभा होती. तिने जाऊन सगळ्यांची चप्पी करून टाकली. हो, अतिशय पतिव्रता होती ती. ती उभी राहिली पहिले धृतराष्ट्र समोर, त्याला प्रणिपात केला, मी तुमचीच स्नुषा, मी तुमचीच स्नुषा, याच्यात तू माझा सख्खा आहे, हे त्या शब्दात तिने त्याला सांगितलं आहे. धृतराष्ट्र काय साधा होता काय? ज्याच्या पोटी हे दुःशासन आणि दुर्योधनासारखे पोरं निर्माण झाले, तो काही साधा नव्हताच. अतिशय चतुर. आणि त्याचा जो पॉलिटिकल मित्र जो होता, कणिक नीती म्हणतात त्याला, तो त्याला शिकवायचा वाटेल ते. तिने त्याच्यासमोर जाऊनही म्हटलं की महाराज, आता तुमची अनुमती असो वा नसो, संपूर्ण सभेभोवती मी फिरणार आहे, मला जे विचारायचं आहे ते मी विचारणार आहेत. मी या सभेचं वर्णन करते आहे इथे, म्हणे ऐका, आणि तेवढ्यावर जर तुमची काही लाज असेल तर बघा. आणि हा दुःशासन तेव्हाही तिचे केस पकडूनच असतो की पळून जायला नको, ही पळाली तर काय करणार. ती साऱ्या सभेला तेजस्विनी अग्निपुत्री प्रश्न विचारते. अजूनही थरार येतो अंगावर ऐकल्यावर. आपल्याला जर कोणी विचारलं असं तर, हरिभाऊ, ती सभेला प्रश्न करते. ती म्हणते, माझं ऐका, या सभेत जे बसले आहेत त्यांचं वर्णन करते आहे मी, म्हणजे टोचते आहे त्यांना, त्यांनी लक्षात घ्यावं. आणि अतिशय प्रतिष्ठित आणि अतिशय सुंदर वर्णन आहे ते. ती विचारते सभासदांना सगळ्या. ती म्हणते, ऐका माझं, सुपा एवढे कान करून ऐका. व्यासांनी म्हटलं आहे बरं, मी नाही म्हणत आहे. सुपा एवढे कान करा हे मला कळूच नाही शकणार. सुपा एवढे कान करा ऐका. आणि ती विचारते त्यांना प्रश्न, न सा सभा यत्र न संती वृद्धा. अर्थही सांगतो याचा. न सा सभा यत्र न संती वृद्धा, न ते वृद्ध ये न वदंती धर्मो, नासो धर्मो यत्र च नास्ति सत्यम, न तत् सत्यम यत् छले न अनुविद्धम. याचा अर्थ सांगतो. ती म्हणते की अशी सभा असूच शकत नाही. सगळे इथे पौरपद असलेले लोक इथे बसलेले आहेत, जे वृद्ध, ज्या सभेमध्ये वृद्ध नाहीत ती सभा होऊ शकत नाही.
न ते वृद्धाः येन वदन्ति धर्म. वृद्धाच्या तोंडून जे शब्द निघतील ते धर्मच असेल अशी माझी समजूत होती आतापर्यंत. धर्माबद्दल एक वाक्य बोलते, नासो धर्मो न तत् सत्यम यत्यच न तत् सत्यम यत छलेन अनुविद्धम. की जे सत्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोक छळ टाकताय, छळाने तुम्ही हे बोलताय सगळं असं ती सुनवून देते. धर्माचंही सांगते ती की नासो धर्मो यत्र च नास्ति सत्यम. तो धर्म नाही की ज्याच्यात सत्य नाही, तो धर्मच नाही. आता उत्तर द्या. काही नाही, सगळे चिडी चूप. काही लोक त्या गंभीरतेने पुढे काय होईल या भीतीने आपले डोळे गच्च मिटून घेतात आणि एकदम अत्यंत क्रूरपणे म्हटलेलं आहे की ज्याचा या कुरुवंशाशी, ज्याला माहीत नाही की तो नाही आहे, अजूनपर्यंत माहीत नाही आहे त्याला, त्यांनी ओरडायचं काहीच कारण नव्हतं. आपले सूर्यपुत्र ओरडतात, ती दासी आहे, तिने मालकाने जसं सांगितलं तसंच वागायला पाहिजे. चल दुःशासना, पाहतो काय मूर्खा मुडा, विवस्त्र कर तिला, विवस्त्र कर तिला असं म्हटल्याबरोबर विदुर मृतप्राय होऊन जातात की काय हा बोलून राहिला. दुर्योधन दुःशासनही म्हणतात. दुर्योधन दुःशासनाला आणि कर्ण दुःशासनाला आज्ञा करतो, जा फेड तिची साडी फेड. काय वाटलं असेल एखाद्या स्त्रीला, कल्पना करा. आमच्या एका मित्रांनी मध्येच मला विचारलं 2-4-10-8 दिवसापूर्वी की डॉक्टर साहेब एवढं तुम्ही भगवंत करता, मग अजूनपर्यंत आपल्या देशात भगवंत का आले नाही, अवतरले नाही? म्हटलं याचं कारण आहे, अजून पाप शिगोशिक भरलेलं नाही आहे. म्हटलं आजही ज्या दिवशी भर संसदेमध्ये अमित शहा, मोदीं सगळ्या सदस्यांसमोर एखाद्या तिथल्या ज्या कोणी असतील त्यांची साडी तिथे ओढल्या जाईल, सोडायचा प्रयत्न होईल, त्या दिवशी भगवंतांनी जन्म घेतलेला असेल. म्हटलं एवढं लक्षात ठेवा. मग आले दुःशासन आणि चालू केलं. चिरहरण म्हणतात हिंदीत त्याला, वस्त्रहरण चालू केलं, ओढायला लागली. त्यावेळेला तिला एक जाणवलं की आपण एक फार मोठी चूक केली आयुष्यातली, की आपण आपलं विद्वत्ता या नालायक मंडळींना, या नालायक सभेला आपण सांगत राहिलो. त्यांनी आपल्याला उत्तर नाही दिलं. जे आपण आधी करायला पाहिजे होतं ते केलं नाही. आणि त्यावेळेला काय हो, उत्तरीय आणि अधरीय दोनच असायचं. आणि ती सांगते त्याला ओरडून, सभेला सांगते. काय सांगते द्रौपदी सभेला? कोणतीही स्त्री सांगणार नाही असं, पण ती सांगते की अरे मूर्खांनो, मी रजस्वला आहे, मी एकवस्त्र आहे, तरी तू माझ्या वस्त्रांना हात घालतोय, तुझी हिंमत एवढी होते? त्यावेळेला प्रसिद्ध वाक्य आहे दुःशासनाचं, लाज आणणारं वाक्य आहे, एकवस्त्रा रजस्वला वा विवस्त्रा वा. तू दासी आहेस, मी जे सांगतो ते ऐकायचं, निमूटपणे साडी सोड, ती सोडत नाही, म्हणून हे महाशय ओढायला लागतात. आणि त्यावेळेला प्रसिद्ध द्रौपदीचा धावा येतो. तिला एकदम आठवण होते की आपण मूर्खासारखं वागलो, चूक केली, हे आपण आधीच करायला पाहिजे होतं. तर तिने आक्रोश तिचं चालू होतं जोरात. कोणाला हाक मारते ती? एकच व्यक्ती होती, भगवंत श्रीकृष्णाला हाक मारते. त्याच्यात लिहिलेलं आहे व्यासांनी सुंदर, आकृष्यमाणे द्रौपदेव चिंतितो हरी. इथे हरी आहेच. ती म्हणते हे द्वारकावासी गोपीजन प्रिया विशेषण लावते की कृष्ण मी कोणाला बोलावते हे त्याला कळलं, ऐकू गेलं पाहिजे ना. हो,
त्या काळात 2 कृष्ण होते बघा. एक स्वतःला वासुदेव म्हणून घ्यायचा, जो खोटा होता, ज्याला उडवला कृष्णाने. तर म्हणून ती स्पेसिफिक असावं म्हणून ती कृष्णाला आवाज देते की कौरव आहे हे जानासी केशव, हे गोविंद, हे गोपीजन प्रिय कृष्ण, मला वाचव. आणि तत्क्षणीच, आता इथे तपशिलात फरक आहे पंडित. नीलकंठ जो आहे कोपरगावचा, तो स्पष्टपणे म्हणतो की हे असं तिचं वस्त्र फेडण्यात आलं. आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधित प्रती जी आहे त्याच्यामध्ये सभा पर्वामध्ये म्हणतात की असं घडलं. वस्त्र कोणी पुरवले याचा उल्लेख नाही. घडलं की अंतराळात वस्त्र यायचं आणि तिच्या भोवती लपेटला जायचं. हा दुःशासन शेवटी थकून गेला. भीष्माचार्य पाहत होते, सगळे पाहत होते. हो, मला खंत ही वाटते की त्यावेळे एकाच्याही हातात धमक नव्हती का या दुःशासनाला थांबवायची. पण ते सगळे त्यावेळेचा जो धर्म होता त्यांनी बांधले गेले. त्यांनी विचारलं होतं दुर्योधनाने, तुझा पती याचं उत्तर देईल त्याला विचार, तू दासी झालेली आहे की नाही. युधिष्ठिर एक शब्दही बोलत नाही, एक शब्दही बोलत नाही. तर असे वस्त्र सुरू होतात. तो दुःशासनला भोवळ यायला लागते. शेवटी इतके वस्त्र जमा होतात तिथे. सगळ्यात शेवटी त्याच्यावर आपले विदुर आणि भीष्माचार्य जोरदार ओरडतात दुःशासनावर, आता इथेच थांब. का? कारण जे शेवटचं वस्त्र आलेलं असतं ते पितांबर असतं. त्यांनी स्वतःच्या कमरेचं सोडून ते पाठवलेलं आहे. लक्षात घे म्हणे मुढा, इथे आम्हीच उडवून टाकू तुला, थांब. आणि तेवढ्या वेळात विदुराने जो निरोप दिलेला असतो राणी वशामध्ये गांधारीला आणि बाकीच्या स्त्रियांना की तुम्ही ताबडतोब इथे या, जशा असाल तशा या, तर या कुरुकुलाची मानमर्यादा राखली जाईल. तर त्यावेळेला गांधारी येते आणि तिच्या समोर होत असते. ती रागवते. ती कोणाला रागवते? पुत्राला नाही रागवत. ती रागवते त्या धृतराष्ट्राला. म्हणते मला कबूल आहे, मी तुमची धर्मपत्नी आहे, मी इथे यायला नको सभेत, पण आली कारण तुम्हाला मर्यादेचं भान राहिलं नाही म्हणून मला यावं लागलं. कबूल आहे, तुम्ही जन्मांध आहे, हे शब्द तिने दिलेले आहे, विशेषणं लावले तिने. तुम्ही जन्मांध आहे, ठीक आहे, सगळ्यांना माहीत आहे. अहो पण देवाने तुम्हाला कान दिलेले आहे, तुम्हाला जीभ दिलेली आहे. कसे तुम्ही मगापासून ओरडताय? विदुर भाऊजींनी सांगितलं मया किम जितम, मया किम जितम. अरे कशाला, मी काय जिंकलं, मी काय जिंकलं असं विचारत असतो धृतराष्ट्र. किती लालसा असते माणसाला, मोह असतो. मग गांधारीने त्याचे कान पकडल्यावर त्याची बुद्धी ठिकाणावर येते. विदुरी त्याला बोलतो तिथून. मग तो एकदम त्याला वाटतं की फारच मोठा अन्याय झाला. आणि भीष्माचार्य सांगतात, अरे म्हणतो पुत्रा, अरे पितांबर आलेला आहे, आता थांब, नाही तर तू मरशील इथे. आणि तिथे दुःशासन तेव्हाच भोवळ येऊन पडतो खाली. आणि भीष्म आपले धृतराष्ट्र उभे राहतात आणि त्या द्रौपदीची माफी मागतात की मला माफ कर पुत्रे, उन्मादामुळे मला लक्षात राहिलं नाही की मी काय मुलांच्या यांच्या नादी लागलो मी, असं झालं, मला माफ कर. मी तुला तू जो मागशील तो वर देईन. 3 वर तुला दिले आहे म्हणतो, तू माग, तुला काय पाहिजे. ती अतिशय स्वामिनी असते, अतिशय स्वाभिमानी असते द्रौपदी. ती म्हणते मला पहिला वर जो आहे तो हा द्या की माझ्या पुत्राला कोणी दासीपुत्र म्हणायला नको. मला प्रत्येक प्रत्येक भावापासून मला एक पुत्र झालेला आहे. माझ्या प्रतिविंध्यला कोणी दासीपुत्र म्हणायला नको. तर सगळ्यात पहिले माझे जे नवरे आहेत 5,
तिने प्रतिविंध्यचंच नाव का घेतलं? प्रतिविंध्य हा तिला युधिष्ठिरापासून झालेला अत्यंत बलवान मुलगा, भीमापासून सूतसोम, अर्जुनापासून श्रुतकीर्ती, नकुलापासून शतानिक आणि सहदेवापासून श्रुतसेन असे 5 अत्यंत पराक्रमी पुत्र झालेले असतात तिला. त्या आईची अशी विटंबना व्हावी तिथे, म्हणून ती म्हणते की माझ्या पुत्रांना कोणी दासीपुत्र म्हणू नये, म्हणून यांची तुम्ही दास्यत्वातनं सुटका करा. पहिला वर तो म्हणतो मी अतिशय पश्चाताप झाला आहे, मला अजून माग, तू काही दुसरा वर माग. तर ती म्हणते मी दुसरावर हाच मागते की माझ्या जेवढे माझे पाचीपती आहेत त्यांचे वस्त्र फक्त, आणि त्यांचे शस्त्रास्त्र जे जप्त केलेले आहे, जे लावले गेले पणावर, तेवढे शस्त्रास्त्र फक्त त्यांच्या प्रत्येकाच्या हाती तुम्ही स्वतःच्या हाताने द्या. म्हणतो तिसरावर माग तू. म्हणते माझे पती असे पराक्रमी आहेत, शस्त्रास्त्र दिल्यावर ते त्यांच्या सामर्थ्यांनी संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत करतील. तिसरा वर मागायचा हक्क क्षत्रिय स्त्रीला नाही असं सांगते ती. क्या बात आहे. आपल्याकडचे असते कोणी तिसराही दे, चौथाही दे, पाचवाही दे, माझी ही साडी राहिली घरी ती दे, सगळं काही मागायचा प्रयत्न केला असता. तिने फक्त तेवढे 2च वर मागितले आणि आम्हाला आमच्या राजधानीला इंद्रप्रस्थला जायची मोकळ्या मनाने परवानगी द्या. तथास्तु म्हणतो तो. ठीक आहे, तथास्तु. मग हे तयारीला लागतात, जायच्या तयारी करतात आणि निघतात जायला. तेवढ्या वेळात या चांडाळ चौकडीचा पुन्हा खल होतो की अरे हे आपल्या अनायसे ताब्यात आले होते, हे तर सुटले सगळे. यांच्या बायकोनी यांना सोडवलं. तिने या जहाजाला जसा एखादा अतिशय निपुण नौका कुशल असतो त्यांनी सोडवलं, तसं हिने या जहाजाला बुडत्या वाचवलं आहे. आणि ते तर गेले म्हणे निघून पटापट. तर शकुनी म्हणतो पुन्हा पाठवा, म्हणते विदुराला. पुन्हा एक अनुद्यूत खेळू. अनुद्यूत म्हणजे त्यांच्या संमतीने. पुन्हा मी तेच करेन आणि यांना इथून परमनंटली हाकलूनच देऊ ना म्हणे आपण. मग हे करण्याकरता राजाची परवानगी पाहिजे. मग खरोखर एवढे जर वर दिले त्यांनी 2 आणि सगळं घेऊन जायला सांगितलं, तर त्या धृतराष्ट्राने हो म्हणायला पाहिजे होतं का हो? तो म्हणतो हो करा तुम्ही प्रयत्न, येतात का ते? तर त्याला वाटतं की युधिष्ठिर येणार नाही. हे जाऊन विदुर सांगतो की तुम्हाला सगळ्यांना पुन्हा बोलवलं आहे अनुद्यूत खेळायला. अनुद्यूत म्हटलेलं आहे त्याला, सौहार्दद्यूत. पुन्हा खेळा आणि त्याच्यात तुमचं गेलेलं राज्य आहे ते हिने मागितलेलंच नाही आहे, बाकीचं काही ते सगळं तुला मिळून जाईल युधिष्ठिरा. मग युधिष्ठिराला वाटतं आपले दागदागिने, रथ, हे सगळं संपत्ती सगळं त्यांना मागितलंच नाही द्रौपदीने. तर म्हणतो चला यावेळेला मी पुन्हा प्रयत्न करतो. मूर्ख मूढ काही लोक अकर्तव्यक्षम असतात, कर्तव्यच नसते त्यांना. ती जुगाराची धुंदी मी पाहिलेली आहे. हरिभाऊ नाव नाही घेणार, काय असतं जुगार ते वाटेल ते करू शकतात जुगारी. एकदा जुगार आणि मद्य 2 गोष्टी अशा आहे की ज्याच्या आहारी जर गेला माणूस त्याचं सर्वस्व जुगार खेळायलाच नाही पाहिजे. मग पुन्हा येतात हे, पुन्हा तेच देवन करणे, हा उडवतो पुन्हा हातात याच्याच युधिष्ठिराच्या. एकच पण ठरवतात. म्हणतो एकदाच होईल, 2दा होणार नाही. एकदाच उडवायचं आहे आणि एका याच्यात तू सगळं गेलेलं तुझं जिंकून घेशील. विचार करून पण बोल आणि उडव, देवन कर. देवन म्हणजे बिया त्या बिबितक वृक्षाच्या, म्हणजे बेड्याच्या बिया पुन्हा काल सांगितलं मी वरती फेकायच्या.
बसतात हे आपले. भीम त्याला दाटत असतो त्यावेळेला की नको करूस नको करूस, ऐकत नाही तो. त्यावेळेला इतका संतापलेला असतो भीम. दुसऱ्याही वेळेला तो सहदेवाला सांगतो, जा सहदेवा अग्निमानय, मी याचे हात जाळून टाकतो म्हणतो. की यांनी स्वतःच्या पत्नीला पणाला लावला, आपली पत्नी होती ती, तिला पणाला लावलं. आता म्हणतो हा पुन्हा बसलाय. युधिष्ठिर म्हणतो, अरे म्हणतो हा एक संधी आहे म्हणतो ही सोन्याची, आपलं सगळं वैभव एका मिनिटात मिळत असेल तर काय हरकत आहे. इतके पण जिंकला, हा पण मी जिंकू शकेन. काय त्याची धारणा होती हे महाभारतकार स्पष्ट लिहत नाहीत, पण पुन्हा द्यूत होतं. आणि पण कोणता ठरलेला असतो, जो हरेल, ज्याचा कली होईल. कली होणं म्हणतात, हारणं म्हणजे कली होणं. या जुगाऱ्यांच्या त्यावेळेचा जो जुगार होता, सम आकड्यात जर त्या बिया पडल्या तर त्याला अक्षग्लह म्हणायचे, म्हणजे जिंकला. कली म्हणजे विषम बिया पडल्या तर हरला, त्याचा कली झाला म्हणजे तो हरला. हे महाराज पुन्हा करतात, फेकतात बिया, पुन्हा शकुनी पटकन घेतो आणि म्हणतो मी जिंकलो. पण आधी ठरलेला असतो, काय आहे ते ऐकून घ्या, ते बोलायचं विसरलो मी. पण ठरला असतो, जो पण हरेल त्याला 12 वर्ष वनवास. 12 वर्ष माणसांच्या आपल्या पृथ्वीवरील 12 वर्ष वनवास, वनवासी म्हणून राहायचं आहे त्यांनी. आणि 1 वर्ष अज्ञातवास, की माझी ओळख मी विसरून जाऊन मला कोणी ओळखलं नाही पाहिजे. आणि त्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात जर ओळखले गेले तुम्ही, तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, असा तो पण असतो. आणि असा पण द्रौपदीच्या दुर्भाग्याने म्हणा, काळच लिहित असतो इथे. तुम्ही आम्ही लिहत नाही. काही लोक आहेत, पाहतो मी इथे पंडित मनगट दाखवतात, हां हमने किया आहे. हो अरे बाबा तुम्ही केलं. ती जीवती लिहून जात असते 6व्या दिवशी. ते असं सगळं पांडवांचे जे लिहिलेलंच होतं. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. आणि ते जे लिहिलेलं असतं पंडित, ते कोणी मिटवू शकत नाही. ज्योतीनी आणि आता स्ट्रक्चरल ऑडिटर आपल्याकडे CA ज्याला म्हणतो आपण, तसा ऑडिटर त्यावेळेला चित्रगुप्त होता, त्यांनी लिहून ठेवलं. हे कोणी मिटवू शकत नाही. याच्यावरचा सुंदर श्लोक सांगतो, व्यासांनीच लिहिलेला आहे. व्यास म्हणतात, हे जे ज्योती लिहून जाते 6व्या दिवशी, ते म्हणतात हरिणापी. हरिणापी म्हणजे हरिण नाही, हरी म्हणजे हरी. आपण इथे हरिभाऊ बरवटे घेऊ, चालेल, मला आनंद आहे. हरिणापी, हरेणापी. हर म्हणजे शंकर, हरेणापी. ब्रह्मणा म्हणजे ब्रह्मदेव. हरिणापी हरेणापी ब्रह्मणा त्रिदशरैपी, म्हणजे हे तिघं एकत्रही आले किंवा वेगवेगळेही आले तरीसुद्धा ललाट रेखा लिखिता न शक्या परिमार्जितुम, कोणीही हे मिटवू शकणार नाही. असं जीवतीला त्यांनी वचन दिलेलं असतं की तुला आम्ही देवता याच्यासाठीच तुझ्या हातात हे हक्क दिलेले आहे. आजकाल मंत्र्यांना असतात की नाही हक्क दिलेले, तसं खातं हिच्याकडे दिलं असतं. हे पापा पुण्याचा हिशोब करण्याकरता ऑडिटर दिला असतो, त्याचं नाव चित्रगुप्त. माझा पूर्णपणे विश्वास आहे, पूर्णपणे दैववादी झालेलो आहे मी. सुरुवातीला नव्हतो, देवळात पाय पण नाही ठेवायचो, वहिनी चिडायच्या माझ्यावर. पण माणूस नालायक झाला की बदलतो, तसं आम्ही बदललो. तर हे कोणी बदलवू शकत नाही. पण फक्त 2 वेळा ज्योतीच्या आयुष्यात 2 वेळाच तिने सगळ्या देवांना, म्हणजे या शंकर हे आणि ब्रह्मदेव आणि विष्णू या तिघांना दाटला होता तिने की मला उत्पन्न कशा करता केला आहे. मग तुम्ही आपल्या मनाने जर यमधर्म करणार असेल
तर त्याला करू द्या. 2च प्रसंग सांगतो, 2च आहेत झालेले की तिची आज्ञा अवज्ञा केली गेली. ती एक म्हणजे तुम्ही पाहताच मोठ्या वडाच्या झाडाला ते धागे विणतात. त्या बायकांच्या अजाणतेचंही मला आश्चर्य वाटते हरिभाऊ. अहो 7 जन्म हा एकच नवरा कंटाळवाणा कोण मागेल हो? तरी मागतात बिचाऱ्या. 7 फेरे घालून त्याला गुंडाळतात, ते धागा मागतात. या अशा बायका नवऱ्याला वापस आणू शकणार आहे काय? अरे तो जो पेला नेलेला असतो ना, पाणी भरलेला तिथे, तो पेलाच तर वापस आणू नाही शकत. त्या विसरून जातात तिथे. तर काय आणू शकणार काय? त्यावेळेला तो रूल मोडला तिने, दाटला त्यांना. आणि दुसऱ्या वेळेला हे दोन्ही वेगवेगळ्या युगातली आहे. नचिकेताच्या वेळेला नचिकेताच्या वेळेला याजश्रवस ऋषी जे होते त्यांनी संकल्प सोडला, 10,000 गायी सवत्स मी चांगल्या दान करेन. नचिकेत 8 वर्षाचाच असतो, बाजूला बसला असतो आणि तो पाहतो की कोणत्याही कशाही गायी आपला बाप देऊन राहिला आहे आंधळ्यासारखा. तो बापाला विचारतो की तुम्ही हे धर्माचरण करत नाही आहे. तुम्ही जी गाय येईल ती खाकड असो, मराला टेकली असो, ती तुम्ही देऊन देताय दान, हे चुकीचं आहे. तर आता ते याजश्रवस ऋषी जे आहेत ते यज्ञांचे अतिशय श्रेष्ठत्व पावलेले असतात. ते 2-3दा त्याला लहान मुलं म्हणून थांब थांब म्हणतात, बोलू नको थांब. पुन्हा म्हणतो तो, म्हणजे तुलाही देऊन टाकेन मी, बोलला असता. तो नचिकेत होता, अतिशय हुशार होता तो. त्यांनी विचारलं बापाला, ठीक आहे कोणाला देता मला? म्हणा म्हणे स्वाहा. तर हा बाकीच्या देवतांना देत असतो. नचिकेतला इतका संताप झालेला असतो. संताप झाल्यावर माणसाचा तोल बिघडून जातो आणि तो यमधर्माला अर्पण करून देतो. यम घेऊन जा रे म्हणतो याला. आणि यमधर्म नेतो त्याला. आणि कठोपनिषदात इच्छा असेल तर जरूर वाचा. त्या 8 वर्षाच्या मुलाने त्या यमाला चूप करून टाकला आहे. ब्रह्मविद्या शिकव म्हणतो मला, मी तुझ्या ताब्यात आलो ना आता, माझी काहीच चूक नाही. वडिलांना प्रश्न विचारणे चूक आहे का? मग तो नचिकेताला यमधर्म अर्ध्यातनंच वापस आणतो शास्त्रार्थ झाल्यावर आणि वापस करतो. त्यावेळेला जीवती चिडते की आम्ही जर लिहिलेलं होतं त्याच्यात तर मग त्याला का वापस आणला असो. ही ज्योतीची कथा बाजूला ठेवू आपण. आपल्या का हे ज्योतीचं सांगणं आवश्यक होतं मला याच्यासाठी की तुमच्या आणि आमच्या हाती मित्रांनो, माता भगिनींनो, कुठलीही गोष्ट आपल्या हातात नसते. मुलांचं भवितव्य नशीब तुम्ही घडवू शकत नाही. त्यांना उत्तमच संस्कार आईबाप सांगतो, आईवडील सांगतात शिवी द्यायची नाही. पण काही आमच्यासारखे नमुन्यातले वाढलेले असतात. नाही, व्यासपीठावर कधी येणार नाही. व्यासपीठ सोडल्यानंतर येऊ शकते नमुन्यातली शिवी तोंडात. हरिभाऊ खोटं नाही सांगत. तर असं होतं ते असो. तर त्याला आणतो ते ज्योती म्हणते. आणि मग इकडे त्यावेळेला हे तयारी करतात की आता काय जायचं, वनवासात जायचं आहे. आता हा पण आपण जेव्हा यांनी म्हटला युधिष्ठिराने, त्यावेळेला आम्ही 5 बंधू असाच पण होता. म्हणजे 12 वर्षात वनवासाला जे जायचं होतं ते युधिष्ठिर आणि त्याच्या 4 भावांना चार भाऊ निघाले. त्यांना एकच आवाज देते ती. कोणाला देते? त्याच्याहून ती कोणावर प्रेम करत होती खूप ते समजायचं. तो उदयील भाग स्वर्गारोहण पर्वात. तर ती विचारते मला का सोडले इथे तुम्ही? मी कोणाच्या भरोशावर राहू इथे? कुंती मातेबरोबरच राहू आम्ही, मी तुमच्याबरोबर येते. ते म्हणते अगं याज्ञसेनी, ते इतकं सोपं नाही. असे गालीचे नसतात तिथे रानावनात. तुला सवय नाही, तू येऊ नकोस. सगळं रांधणं हे ते तुलाच करावं लागणार आहे. ती म्हणते नाही,
मी तुमच्याबरोबर येणारच. आणि आश्चर्याची गोष्ट आपल्याला वाटते, त्या काळात वाटली असेल कदाचित कोणाला, पण महर्षी व्यासांनी तसं काही लिहिलेलं नाही आहे. हे पांडवांना फक्त द्रौपदीच बायको होती का हो एक? उत्तर येतं नाही. प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या बायका होत्या. अजून युधिष्ठिराला पौरवी नावाची शिबिराजाची कन्या, तिच्याशी युधिष्ठिराने लग्न केलं होतं. अजून भीमाला 3 होत्या, एक द्रौपदी, दुसरी हिडिंबा आणि तिसरी होती सर्वगा. असे त्यालाही होत्या 3 बायका. अर्जुन महाराजांनी होता. अर्जुनाचं एवढा मोहक हे होतं सगळं की अर्जुन महाराज त्यामधलं मी गाळलेलं आहे सगळं घेतलं नाही द्रौपदीवर होतं म्हणून, की यांचं जेव्हा लग्न होतं तेव्हा व्यास मुनींनी ही मग 5 जणांजवळ राहणार कशी हो, एक स्त्री 5 जणांना मिळून. मग त्यांनी त्यावेळेला 365 दिवसांचं वर्ष नसायचं. हे इंग्रज आले आणि तेव्हापासून आपण सौर वर्ष करायला लागलो. सौरमास 12. त्यावेळेला चांद्रमास असायचे, चंद्रानुसार चालायचं सगळं. तर व्यास त्यांना आखून देतात 2 महिने 13 दिवसही येत नाही, कमीच येतात. 2 महिने गणित कच्चं आहे, उत्तर ठरलेलं आहे युधिष्ठिरासारखं चू. तर ठराविक काळ प्रत्येकाजवळ ती राहील पाळीपाळीने. मग एकदा, आणि त्याच्यात अशी अट घातली असते व्यासांनी की द्रौपदी ज्याच्या घरात असेल त्या ठिकाणी दुसरा जो कोणी गेला तर त्याला शिक्षा म्हणून 1 वर्षभर तीर्थाटन त्यांनी करायचं. रात्रीची वेळ 9, 9:30, 10ची असेल, त्याच्यात वेळ दिलं नाही आहे. एक ॲज युजल आपण जे सत्यनारायण नेहमी वर्णन ऐकतो बघा, तेच वर्णन इथे तिथे व्यासांनी दिलेलं आहे की त्या 8 वाट नगरात एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्या भृगूला लक्ष्मीने जो शाप दिला तो अजूनपर्यंत चालू आहे. एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण. तो ब्राह्मण आहे, तो अर्जुनापाशी अरे म्हणतो माझ्याजवळ, म्हणतो बाबा दूध आणि हे करायला फक्त 2 गायी होत्या, दोन्ही चोरून नेल्या, ताबडतोब तू जा तर तुला सापडतील त्या, तुझ्याजवळ काही अस्त्र असेल हे असेल. अर्जुन महाराज हे फार कोवळ्या हृदयाचे. आताचा अर्जुन असेल तर म्हणा बाबा किती वाजले पाहणं, आता कुठे जाऊ मी शोधायला, उद्या सकाळी ये मग पाहू. नाही, अर्जुन महाराज जातात. जातो तर तो हे पाहत नाही की तिथे कोणाच्या, आता त्यावेळेला चपला नसायच्या, त्याला मोजड्या म्हणायचे, म्हणजे पायात घालण्याचे अंगुल हे. तर तिथे तो गडबडीत असतो. त्यावेळेला काही असे दिवे नसायचे, त्या समया लावून ठेवलेल्या असायच्या. तो जातो धडधडत, कारण द्रौपदी म्हणते आपण इथे बसलो तर दासदासी असतात. युधिष्ठिराला म्हणते चला ना, तुमच्या पाठीमागे लागूनच तहखाना जसा असतो तसंच शस्त्रास्त्र ठेवण्याची जागा आहे, तिथे बसू म्हणते आपण, म्हणजे निवांत बोलता येईल. अर्जुनाच्या हे काही लक्षात येत नाही. अर्जुन तिथे जातो, पाहतो तर द्रौपदी युधिष्ठिराच्या मिठीत असते. साहजिकच आहे. मग तो हात जोडतो, म्हणतो असं असं झालं ब्राह्मणाचं, मी माझे शस्त्रास्त्र घेऊन येतो, त्याला त्याचं हे, आणि मला ती शिक्षा ठाऊक आहे, उद्यापासून मी वर्षभर इथे काही राहणार नाही. अर्जुन चालला जातो. आणि ज्यावेळेला अर्जुन फिरायला जातो त्यावेळेला सुश्रुत आहे, सगळ्यांना माहीत आहे, कदाचित रिपिटेशन होईल, पण अर्जुनाचं एक लग्न नागकन्या उलुपिशी झालेलं असतं, तिच्यापासून पुत्र होतो, त्याचं नाव बब्रुवाहन. दुसरं चित्रांगदा म्हणून आसामची असते, तिच्यापासून जो पुत्र होतो त्याचं नाव इरावण. तिथून तो निघतो, त्याला कृष्णाची आठवण येते, तिथे जातो तर कृष्णाची सख्खी बहीण सुभद्रा, बलरामाची बहीण सुभद्रा, हिला अर्जुन खूप आवडतो. तिथे त्यावेळेला तीर्थयात्रा चालू असते. त्या महोत्सवातच ती श्रीकृष्णाला म्हणते हा कोण आहे? तुझा मित्र आहे. म्हणते किती छान बांधा आहे, तुझ्यापेक्षाही छान आहे म्हणतो हा.
तर त्याचे घट्टे पडलेले हे पाहून कळतं की तो धनुर्धर आहे, हे आहे. मला आवडला म्हणते. तर कृष्ण पाहतो की अर्जुनापेक्षा श्रेष्ठ जगात कोणीच नाही आहे, चांगला वर आहे. तर अर्जुनाला भेटतो, तो म्हणतो जा पटकन हिला पळवून घेऊन जा, कारण हिचं स्वयंवर लगेच 2-3 दिवसात बलरामाने ठेवलेलं आहे आणि त्याच्यात ती कोणाला माळ घालेल काही सांगता येत नाही आणि काही स्वयंवराचा पण ठेवला नाही आहे. तुझ्यापेक्षाही चांगले कोणी येऊ शकतील. एवढं कशाला, तुझा भाऊ नकुलच आला तर ही नकुलालाच वरेल म्हणे, कारण नकुल सगळ्यात सुंदर माणूस नकुल असतो. दुसरा अजून एक सुंदर आहे, पण तो लग्न करायच्या योग्य नाही राहिला म्हणे. तो म्हणजे माझा बाप वसुदेव. वसुदेव हा अत्यंत सुंदर माणूस असतो एकदम. तर म्हणतो जा अर्जुना, तिला घाल रथात आणि पळवून घेऊन जा. तर तिच्याशी लग्न होतं, तिच्यापासून झालेला अभिमन्यू, ते उद्या येईल वर्णन. अशा त्याला 3 स्त्रिया त्यालाही असतात. भीमाचं सांगितलं मी, तिने 3 स्त्रिया त्याला असतात. मग राहायला नकुलालाही 2 स्त्रिया असतात, एक द्रौपदी आणि दुसरीचं नाव करेणुमती. ही करेणुमती शिशुपालाची सख्खी बहीण, ती नकुलाला वरते. सहदेवालाही 2 असतात, सगळ्यांना असतात. पण इथे पण आहे खरा, या सगळ्या आपापले मुलं त्यांनी उचलले काकोटीस आणि आपल्या आपल्या माहेरी ताबडतोब चालल्या गेल्या तिथून. यांच्याबरोबर जी गेली ती फक्त एकटी द्रौपदी. तिला जायचंही काही कारण नव्हतं, तिला सांगितलंही नव्हतं की तू गेलंच पाहिजे, पण ती गेली. आणि हे असे लोक सगळे वनवासाला 12 वर्ष जातात. त्यांनी 12 वर्ष काढले म्हणून आपण 12 वर्ष ऐकायचं काही कारण नाही आहे. वनवासामध्ये 12 वर्ष राहतात. त्या काळात त्यांच्याबरोबर द्रौपदी सकट एक अजून अत्यंत इमानदार प्राणी, अत्यंत इमानदार, त्यांच्याबरोबर गेलेला आहे. त्याचं नाव धौम्य ऋषी. मी येईन म्हणतो, मी सगळं तुमचं अन्निकं मी करत जाईन, तिथे तुमचा वेळ वाचेल आणि द्रौपदी अन्न बनवेल जे काय, तर ते सुद्धा जातात. पण बाकीच्या जेवढ्याही बायका होत्या, करेणुमती गेली नाही, ती हिडिंबाई गेली नाही, ती पौरवी पण गेली नाही, कुठलीच पांडवाची दुसऱ्या बायको गेली नाही. म्हणूनच म्हटलेलं आहे, ते सांगतो. ते मध्ये असते ना 2 मिनिट 1 मिनटं हे 10 सेकंद आहे. 10 मिनिट रुकावट के लिए खेद है. झालं त्यांचं आयुष्य चालू होतं. तर मग तिथे गेल्यावर धौम्य ऋषी 6 महिने गेल्यावर म्हणतात अर्जुना, त्यांची दररोज बैठक असते. म्हणते तुला असं वाटतं का की तुम्ही 12 वर्ष अज्ञातवास संपवून आल्यावर हे तुम्हाला राज्य तुमचं देऊन टाकतील म्हणून? माझं मत मागशील तर उत्तर नाही हे आहे. म्हणते इथे तू वेळ घालवण्यापेक्षा तू तुझ्या वडिलांकडे का जात नाही? वडिलांकडे म्हणजे इंद्राकडे, स्वर्गात. त्यावेळेला सोय होती, जात होते लोक. जे स्वर्गारोहण पर्वत तेच पाहणार आहोत आपण उद्या. तर जात होते. आणि तिथे नुसतं जाण्याचं कारण नाही, तिथे सांग म्हणे तुझ्या वडिलांना की मी सगळे अस्त्र जेवढे काही तुमच्या देवांजवळ प्रत्येकी असतील ते सगळे अस्त्र मला प्रदान करा, मी कितीही वर्ष इथे थांबायला तयार आहे. अशा रीतीने सर्व शस्त्र संपन्न, सर्व अस्त्र संपन्न होऊन तू ये की तू भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्याही वरती जाशील. कोणीही तुझ्या बरोबरीचा राहणार नाही. ते सगळ्यांनाच पटतं. एकाच व्यक्तीला वाईट वाटते फक्त, ते म्हणजे द्रौपदी, की पुन्हा अर्जुनापासून तिला तो येईपर्यंत त्याचा विजनवास. तरी ती म्हणते की धौम्य ऋषी जे सांगतात आहे ते पुढे पाहतात आहेत. हेच सहदेवही सांगतो, कारण सहदेव त्रिकालज्ञानी असतो. पण त्याला श्रीकृष्णाने सांगायचं असतं तू जरी त्रिकालज्ञानी आहेस तरी एक शब्दही तू बोलायचं नाही. पण यावेळेला तो बोलतो वेगळ्या रीतीने की दादा धौम्य ऋषी सांगतात आहेत तर जा ना तू, फायदाच होईल.
फायदा नाही झाला समजा तर काही नुकसान तर काही होणार नाही. तुझी आणि तुझ्या वडिलांची भेट होईल. आणि मग ती कथा येते, ती माहीत आहे सगळ्यांना की हा पहिले चढत असताना ते हिमालयातनंच कैलासावरनंच जावं लागते स्वर्गाला. तर तिथे आणि किराताची याची भेट होते. एक रानडुक्कर चालून येतं, अर्जुन तीर मारतो, ते सावज पाहायला जातो तर तिथे दुसराही तीर लागलेला असतो आणि तो त्या किराताने सोडलेला असतो. आणि त्या किराताची बायको, किरात म्हणजे बिल्ल, ते तिथेच बाजूला उभी असते. मग दोघांचं नॅचरली वादावाद चालू होते. अर्जुन म्हणतो माझ्या बाणाने हे मेलं डुक्कर. तो किरात म्हणतो तू काय कोण स्वतःला समजून राहिला रे म्हणे, माझे बाण लागलेलं आहे आणि तुझा जिथे लागला आहे त्याच्या लागून दोन्ही टोकं एकत्रच गेलेले आहे म्हणे, मीच मारला आहे तो. मग आव्हानं होतात तिथे. मग अर्जुन थकून जातो, त्याचे सगळे बाण सगळे अस्त्र टाकून पाहतो, काही त्या किरात पलटवून राहते त्याचे. तो किरात सदा शंकरच स्वतः असतात. ते निरोप घेऊन आलेला असतात इंद्राचा. इंद्र सांगतात की भगवान तुम्हीच त्याचं स्वागत करा आणि त्याला सांगा की मी रथ पाठवणार आहे, त्या रथात बसून. पण तुमची जर खात्री झाली की तो योग्यता आहे अस्त्र देण्याच्या, कारण मी त्याला बाप म्हणून विचारू शकत नाही, तुम्ही स्वतः त्याला परीक्षा घ्या त्याची, त्याच्यात पास झाला तर त्याला वरती पाठवा स्वर्गात. भोळ येते अर्जुनाला. अर्जुन सगळ्यांचं, द्रोणाचार्यांचं, भीष्माचार्यांचं सगळ्यांचं स्मरण करतो, श्रीकृष्णाचं स्मरण करतो मित्र म्हणून. त्यावेळेला त्याला माहीत नसतं की हे भगवंत आहेत. भोळ येतो तर पुन्हा तो किरातच त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारतो, उठ म्हणतो, अजून तुझा कोणी मित्र असेल तुला मदत करण्याचा बोला आणि माझ्याशी द्वंद्व युद्ध कर. चालूच आहे. अर्जुन म्हणतो आता बाणच नाही राहिले माझ्याजवळ, फेकून दे. आणि त्यावेळेला सगळे विद्या शिकवल्या जायचे पंडित, कुस्तीपासून तर सगळं. तर याला वाटतं भिल्ल तर असाच दिसून राहिला आपल्यासारखाच, खेळून पाहायला काय हरकत आहे. खेळतो, पुन्हा पडतो. मग पडल्यानंतर तो किरताल म्हणतो थांब, माझ्या आराध्य दैवत जे आहे माझं, त्याची मला पूजा करण्याची फक्त काही निमिषार्धात माझी सोय करतो मी. आणि तो तिथे मातीचं शिवलिंग करतो आणि जे काय तिथे रानटी फुलं असतात ते त्या शिवलिंगावर टाकतो. त्याला आश्चर्य वाटतं की थोडीशीही हवा नसते तिथे, नुसता गारवा असतो कैलासावर. पण ते फुलं पडल्यावर तिथून वाऱ्याने उडून गेल्यासारखे उडतात. 4-5दा पाहत होतो की अरे हे गायब होतात आहे फुलं, इथे काय जादू आहे, जादूटोणा. मग तो असा पाहतो बाजूला तर ते फुलं त्याला त्या किराताच्या डोक्यावर पडलेले दिसतात, सगळे वाहिलेले त्यांनी. आणि मग त्याचा ट्यूब पेटतो आपल्या भाषेत की त्याला कळतं की हा कोण आहे, आपण कोणाशी युद्ध केलं. अर्जुन इंद्राचा मुलगा अतिशय हुशार चलाख. तो लगेच किराताला जाऊन नाही नमस्कार करत. तो पहिल्यांदा जातो आणि पार्वती बिल्लिणीच्या रूपात उभी असते तिथे आणि तिला तो पाय धरतो, माते मला क्षमा कर म्हणतो, मी ओळखलं नाही, मी स्वरूपात गेलोच नाही, मी एक युद्ध खेळणारा प्रतिस्पर्धी म्हणूनच यांच्याकडे पाहिलं, म्हणून हे घडलं, मला अतिशय उदार अंतःकरणाने मला माफ कर. अहो आता पार्वतीला म्हटल्यावर पार्वती कोण आहे, जगन नियंती तीच आहे हो. माझे वडील मला नेहमी सांगायचे, पंडितलाही माहीत आहे, हसतो पंडित, हसू येईल त्याला. की चित्रावती टाकतात जेवताना आणि मग लोक सुरू करतात वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, म्हणजे हरिभाऊचे. वडील म्हण नाही, कोण आहे या जगाची नियंत्रिता सगळी, कोण अन्न पुरवते, अन्नपूर्णा. मग आता आम्ही लहान होतो त्यावेळेला असे ना कोणी अन्नपूर्णा, बाप म्हणते थापड खाण्यापेक्षा म्हणणं ठीक आहे. मग ते आमच्या आईच्या ताटात मला आठवतं असा भाकरीचा तुकडा घालायचे, भाकरीच असते आमच्या इथे घालायचे.
आणि म्हणायला लावायचे जोरात. ते स्वतः म्हणायचे, मी म्हणायचो, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य यश्चैव सिद्ध्यर्थम. पार्वतीला म्हणतात ते, अरे तू अन्नपूर्ण आहे, सदापूर्ण आहे, मला काय पाहिजे तुझ्याकडनं? तर ज्ञान वैराग्य यश्चैव, ज्ञान आणि वैराग्य हे तर देच, पण भिक्षान देहीच पार्वती. जे काय आज आपल्या ताटात येतं ते पार्वतीच्या आशीर्वादाने ती अन्नपूर्ण आहे. म्हणून कुठल्याही घरी गेल्यावर आशीर्वाद देतात, तर आशीर्वाद तो अपूर्ण असतो, लोक देतात तो. हा बुवा जो सांगतो तो लक्षात ठेवा. सगळ्यात शेवटी अन्नपूर्णा सुखी भव. त्या घरातली जी अन्नपूर्णा असते, आपल्याला खाऊ घालते, तिचं मोल प्रत्येकाने ओळखा, असो हे संपवतो. याच्यातलं हे नाही. नंतर मग त्या शंकराच्या पाया पडतो. तर शंकर म्हणतो, अर्जुना तो आलेला आहे म्हणतो रथ, त्याच्यात बस आणि चालला जा स्वर्गात. आता पायी जात नको बसू. मी तुझी सगळी परीक्षा घेतली, इंद्रालाच्या सारथ्याला मी कळवलं आहे. कोण पाठवलं असतो? इंद्राने मातलीला पाठवलं असतं सारथी त्याचा. राम जेव्हा श्री रामचंद्र प्रभू रामचंद्र महाराज की जय हो. रामचंद्र महाराजाचा केला बरं जय जयकार, लक्षात ठेवा. तर रामचंद्र रावणाशी पायी करत असतात युद्ध. रावणाचा जो रथ असतो त्यावेळेला इंद्राला काळजी वाटते की अरे हा रावण जर मेला नाही तर आपले सगळे ग्रह याच्या छाताड्यावर चालून तो सिंहासनावर बसायचा. हरिभाऊ, सगळे ग्रह पालथे झोपलेले असतात आणि त्यांच्या प्रत्येक घराची पायरी वापरून तो रावण सिंहासनावर बसायचा. पण हे थांबलं पाहिजे. मग या रामाला सहाय्य नाही केलं आपण तर हा तर खाली जमिनीवर बसून युद्ध करतो आहे. खूप मोठा दोष आहे हा. म्हणून त्यांनी त्यावेळेला मातलीलाच पाठवलं असतं. मग इतक्या हजार वर्षानंतर पुन्हा मातली कसा विचारू शकतात ना लोक. रामायणाचा काळ कोणता? त्रेतायुग, हे द्वापरयुग, मग पुन्हा मातलीच कसा? तर स्वर्गात जे असतात त्यांना मरण नसतं. इथे जे येतात त्यांना व्यासांनी एक अतिशय सुंदर अजून भाग्याचं लिहून ठेवलेलं आहे. व्यासांनी लिहिलेला एक एक शब्द खरा असतो हे लक्षात ठेवायचं. त्याच्यावर मी विश्वास ठेवतो, कारण आपल्याला आपल्या चक्षुंनी ते कदाचित ओळखू येत नसतील, पण व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे ते सांगतो आणि आपली कथा पुढे नेऊ. माझा प्रश्न आहे, उत्तर दिलं तर मी खूप मला सांगायला चान्स मिळेल की सद्यस्थितीत किती चिरंजीव आहेत. नाही, ते फक्त मलाच माहीत आहे किती आहे. सगळेजण म्हणताना तो अर्धाच श्लोक वाचलेला असतो त्यांनी. इथे पुन्हा लेले मास्तर जिंदाबाद. कोण चिरंजीव आहेत? 8 चिरंजीव आहेत. अरे भाऊ, 8 श्लोक लोक म्हणताना 7च. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपश्च परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. विभीषणही आला त्याच्यात. हे 7 जण चिरंजीव एवढं म्हणतात आणि लोक थांबून जातात. हा अर्धाच श्लोक आहे. बुवा बसलेला आहे व्यासपीठावर, एक शब्दही खोटा निघणार नाही. सप्तैतान संस्मरे नित्यम मार्कंडेयम यथाष्टमम जीवेत वर्ष शतम सो अपि सर्व व्याधी विवर्जिता. याचा अर्थ असा आहे की या 8 जणांचे प्रातःकाळी स्मरण जर केलं तर तुम्ही चिरंजीव तर होणार नाही, पण जीवेत वर्ष शतम हे होऊ शकते.
म्हणतो बा दररोज तो म्हणतो, माहीत नाही आता किती आहे राहिले काय राहिले. तर हे व्यासांनी सांगितलेलं आहे 8 चिरंजीव 8 आहे लक्षात ठेवायचं. याच्यावर शर्यती जिंकलो आहे मी एका ठिकाणी 100 रुपये. म्हटलं किती चिरंजीव आहे सांग बरोबर, 100 रुपये देतो तुला, नाही तर तू दे मला. काय लिहून खूप ठेवलं आहे हो, पण सध्या त्या मला माफ करा माझ्या शब्दांबद्दल, घरी मला लाथा पडतील की काही बोलता तुम्ही काही. अहो हे राजीव गांधींनी जे इन्स्ट्रुमेंट आणलं ना त्याच्यामुळे 2 पिढ्यांचा खात्मा झाला. कशाचं काहीच महत्त्व नाही. आमचा एक मित्र विचारते हे वाचून काय फायदा होतो. आता काय फायदा होतो याचं माझं उत्तर नाही. व्यासंग असतात एकेकाला, वाचा. म्हणजे महात्मा फुलेंनी सुद्धा म्हटलेलं आहे बघा, मला आठवण होती त्यांची की या ग्रंथांशिवाय बुद्धी गेली, बुद्धीशिवाय मती गेली, मतीशिवाय सगळं गेलं. सगळं म्हणतो अहो, सगळं चांगलं सांगून गेलेलं आहे लोक. पण हे ज्या माणसाने आयुष्यात ती टोपी डोक्यावर घातली नाही पण त्या टोपीचं नाव त्याच्यावर पडलं, याचंच दुःख आहे मला. बाकीचे जेवढी पांढरी टोपी घालणारे आहे तेवढे सगळे काही ना काही खोटं नाटं सांगत असते तुम्हाला, आणि ते वाचत नाही लोक, ऐकत नाही, काही नाही. म्हणजे व्यासांनी सांगितलेलं, म्हणून आपली ही गत आहे.